पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या राजकारणात नगर परिषदेच्या निवडणुकीला नेहमीच विशेष महत्त्व राहिलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ही निवडणूक एकाच घराण्याभोवती म्हणजे अर्थातच धारीवाल कुटुंबाभोवती केंद्रित झाली होती। आजही काही पॅनलने आपल्या प्रचारात दिवंगत रसिकभाऊ धारीवाल यांना स्थान दिले आहे। दिवंगत उद्योगपती रसिकलाल धारीवाल यांनी सलग 15 वर्षे शिरूरचे नगराध्यक्षपद भूषवले, तर त्यांचे वारस प्रकाश धारीवाल यांच्या नेतृत्वाखालील शिरूर शहर विकास आघाडीने 2007 पासून नगर परिषदेवर एक हाती वर्चस्व राखले। मात्र यंदाच्या वर्षी शिरूर नगर परिषदेत काहीसं चित्र वेगळं आहे। ते नेमकं कसं आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी संस्कृती आणि संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासूनच इतर प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते प्रकाश शेठ धारीवाल यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून होते। ते काय भूमिका घेतात, कोणाला जवळ करतात याची सर्वांना उत्सुकता होती। काहींना भाऊंसोबत युती करण्याची महत्त्वाकांक्षा होती, म्हणूनच कुणीही नगर परिषद निवडणुकीत थेट आव्हान उभे न करता त्यांच्याशी जुळून घेण्याच्या मनस्थितीत दिसत होते। भारतीय जनता पार्टीने मात्र अनेकदा दिवंगत माजी आमदार बाबूरावजी पाचरणे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक पक्ष चिन्हावर लढवली आहे। त्यामुळे शिरूरच्या राजकारणात भाजपचे कमळ वगळता अन्य राजकीय पक्षांची चिन्हे क्वचितच प्रचारात दिसत। हा शिरूर नगर परिषदेच्या इतिहासातील एक असा राजकीय पॅटर्न होता ज्यामुळे शहराचा विकास एका विशिष्ट नेतृत्वाच्या छायेत झाला। लोकांनीही या नेतृत्वाला नेहमीच पसंती दिली। अजूनही धारीवालांचे स्थान जनतेच्या मनात आहे। मात्र यंदा प्रकाश धारीवाल यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि शिरूरच्या 50 वर्षांच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एक मोठी पोकळी निर्माण झाली। ही पोकळी भरून काढण्यासाठी तसेच नगर परिषदेचे राजकारण एका वळणावर नेत पक्षीय स्तरावर आणण्यासाठी आता माजी आमदार अशोक पवार यांनी निर्णायक पाऊल उचलले आहे। अशोक बापू पवार धारीवालांचे कट्टर समर्थक मानले जातात। त्यामुळे म्हणून आजपर्यंत बापूंची राजकीय कारकीर्द सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत ते कायम धारीवालांच्या विचारांशी प्रामाणिक राहिले, आजही आहेत। धारीवाल गटाच्या माघारीने निर्माण झालेला राजकीय संघर्ष हा माजी आमदार अशोक पवार यांनी अत्यंत कुशलतेने हाताळला आहे। कारण नगर परिषदेच्या राजकारणात प्रथमच स्वतंत्रपणे उतरताना त्यांनी अत्यंत विचारपूर्वक आपली राजकीय रणनीती आखली आहे। त्यांची ही खेळी केवळ निवडणूक जिंकण्यापुरती नाही, तर शिरूर तालुक्याच्या भविष्यातील राजकारणावर आपला प्रभाव सिद्ध करणारे आहे। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे प्रकाश धारीवाल यांच्या शहर विकास आघाडीतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये सामील झाले आहे। त्यामुळे धारीवाल यांचा कल देखील महाविकास आघाडीकडेच असावा अशा जनसामान्यांत चर्चा रंगल्या आहेत। सगळीकडे उमेदवार शोधावे लागले, महाविकास आघाडीकडून उमेदवारांची गर्दी होती, यावरून हे सिद्ध होते। राज्यातील पक्षफुटीनंतरही स्थानिक पातळीवर अशोक पवारांनी महाविकास आघाडीला एक संध ठेवले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसलाही बरोबर घेत एक मजबूत संयुक्त पॅनल उभा केला आहे। विधानसभेच्या मागील निवडणुकीत झालेल्या नुकसानीतून धडा घेत मवियाने यावेळी एकीचे बळ दाखवले आहे। या एकसंधपणामुळे पवारांच्या पॅनलला शहरात एक स्पष्ट आणि प्रभावी पर्याय म्हणून उभे राहता आले आहे। अशातच आता शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या समोर देखील सर्वात मोठे आव्हान उभे राहिले आहे। कारण आमदार कटके यांनी प्रथमच नगर परिषद निवडणुकीची सूत्रे हाती घेऊन मित्रपक्ष भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी जागा वाटपाबाबत चर्चा केली। युती धर्म पाळत एकच संयुक्त पॅनल उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न होता। मात्र महायुती अंतर्गत खालपासून वरपर्यंत स्वबळाचा नारा घुमू लागल्याने ही चर्चा फिसकटली आणि परिणामी भाजप आणि शिवसेनेना शिंदे गटाने आपले स्वतंत्र पॅनल उभे केले आणि शिवसेनेने ऐनवेळी उडी एंट्री केल्याने त्यांना सर्व जागांवर उमेदवारही देता आलेले नाही। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील येथील लढतीवर बारीक लक्ष आहे। दुसऱ्या बाजूला मात्र महायुतीतील या फुटीमुळे शहरातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला। भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांच्या निष्ठावान मतदारांची मते विभागली जाण्याची शक्यता आहे। या मतविभागणीचा थेट फायदा अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील एकसंध महाविकास आघाडी पॅनलला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। तसेच आमदार कटके यांच्यासाठी ही निवडणूक केवळ नगर परिषद जिंकण्याची नाही, तर शिरूर तालुक्यात त्यांच्या राजकीय नेतृत्वाची ताकद सिद्ध करण्याची ठरणार आहे। महायुतीचे घटक पक्ष असूनही ते एकत्र पॅनल उभे करू शकले नाहीत। या अपयशाची किंमत त्यांना या निवडणुकीत मोजावी लागू शकते। दरम्यान आता नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही मोठी चुरस दिसत आहे। अनेक अनुभवी आणि माजी पदाधिकारी रिंगणात आहेत।
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अलका सुरेश खांडरे, भाजपकडून सुवर्ण राजेंद्र लोळगे, अजित पवार गटाकडून ऐश्वर्या अभिजित पाचरणे, अपक्ष उमेदवार वैशाली दादाभाऊ वाखारे आणि शिवसेनेकडून रोहिणी किरण बनकर या रिंगणात आहे। त्यामुळे महायुतीत तिन्ही पक्षांच्या मतविभागणीचा फटका माजी उपनगराध्यक्ष अलका सुरेश खांडरे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे। या पंचरंगी लढतीत नगराध्यक्ष पदाचा निकाल अत्यंत अनपेक्षित असू शकतो। मात्र या निवडणुकीचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होणार असल्याचं दिसून येत आहे। तरी तुम्हाला काय वाटतं, कोण होईल शिरूर शहराचा नवा नगराध्यक्ष? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपणास हे विश्लेषण आवडल्यास संवाद लाईव्ह टीव्ही या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इतरांनाही सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या विषयासोबत। तोपर्यंत पाहत राहा फक्त संवाद लाईव्ह टीव्ही।